श्लोक 14:15-35 मोठ्या जेवणावेळीचा दृष्टांत. मग त्यांच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणा एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य. त्याने त्याला म्हटले, कोणा एका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले आणि जेवणाच्या वेळेस आता या, तयारी झाली आहे असे आमंत्रितास सांगावयाला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला म्हणाला, मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. दुसऱ्या म्हणाला, मी बैलाच्या 5 जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासावयाला जातो. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी. आणखी एक जण म्हणाला, मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही. मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, नगराच्या रस्त्यात व गल्ल्यात लवकर जा आणि दरिद्री, व्यंग, आंधळे व लंगडे यास इकडे घेऊन ये. दास म्हणाला, महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे. धनी दासाला म्हणाला, माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणाकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हास सांगतो की त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखावयास मिळणार नाही. खरे शिष्य कोण? त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही. अथवा असा कोण राजा आहे की तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करीत नाही की जो 20,000 घेऊन माझ्यावर येतो त्याच्यावर मला 10,000 जाता येईल काय? जर जाता येत नसेल तर तो दूर आहे, तोच तो वकिलास पाठवून सलोख्याची बोलणे सुरू करेल. म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको.